हॅलो, वेलकम बॅक फ्रेंड्स। आज आपण आलो आहोत नंदनवन रिसॉर्ट। नंदनवन रिसॉर्ट हे विरार वेस्टला हायवेला आहे, खानिवडे इथे। सो आपण सकाळी 8:30ला निघालो होतो आणि वसेवरून निघालो होतो आणि अगदी 45 मिनिट्समध्ये आपण तिथे पोहोचलो। बाय रोड गेलो होतो आम्ही, तुम्ही ट्रेनने देखील जाऊ शकता, ऑटो अवेलेबल आहेत विरार स्टेशनवरून। त्यानंतर हे साईडला जे दिसते ते खानिवडे गाव आहे आणि क्लायमेट सुद्धा छान असं रेनी झालं होतं थोडंसं। त्यानंतर आपण पोहोचलो आहोत शार्प 9 o'clockला नंदनवन रिसॉर्टला। इथे बाजूला खूप मोठं पार्किंग आहे आणि राईट साईडला आहे नंदनवन रिसॉर्ट। आज तुम्हाला पार्किंग दाखवते, खूप मोठं पार्किंग आहे। राईट साईडला आहे नंदनवन रिसॉर्ट। हा यांचा एंट्रन्स एरिया आहे, खूप छान मोठा प्रशस्त एरिया आहे आणि खूप क्लिनिंग होते इथे। त्यानंतर इथे बाजूलाच आहे बुकिंग काउंटर, इकडून आपण तिकीट बुक करायचं आहे। नंदनवन रिसॉर्टमध्ये तुम्हाला स्टेसाठी सुद्धा रूम अवेलेबल आहेत, तसेच तुम्ही जर वन डे साठी येणार असाल तर इथे लॉकर अवेलेबल आहेत। डिपॉझिट भरून तुम्ही लॉकर घेऊ शकता आणि लॉकरची प्राइस आहे 100 रुपीज। लहान मुलांसाठी खूप मोठा प्ले एरिया इथे उपलब्ध आहे आणि लॉकर सुद्धा बरेचसे आहेत। चेंजिंग रूम छान क्लीन आहेत, सर्व छान आहे। हे बघा, मी तुम्हाला प्ले एरिया एकदा दाखवते। इथे टॉय ट्रेन सुद्धा आहे, ही सुद्धा ह्याचा सुद्धा टाइम आहे, एक पर्टिक्युलर टाइममध्ये ती टॉय ट्रेन चालते आणि काही पेट सुद्धा आहेत। खूप छान असा एरिया आहे। लॉकरमध्ये कपडे ठेवून आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला। ब्रेकफास्टमध्ये बरेच सारे प्रकार होते, नॉनव्हेज व्हेज। नाश्ता करून आम्ही गेलो पूल एरियामध्ये। पूल एरिया खूप छान प्रशस्त आणि मोठा आहे। इकडे छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी खूप साऱ्या राईड्स आहेत। तुमच्या लहान मुलांची समर वेकेशन एन्जॉय करायची असेल तर तुम्ही नंदनवनला नक्की एकदा भेट द्या। लहानांबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत। त्यामध्ये रोप क्रॉसिंग ॲक्टिव्हिटी आहे, रोप वे आहे, हाय रोप ॲक्टिव्हिटीज आहेत। त्याचप्रमाणे रायफल शूटिंग आणि शूटिंगसारखी ॲक्टिव्हिटी सुद्धा इथे अवेलेबल आहेत, बट त्यांचा एक लिमिटेड पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज करू शकता। वॉटर पार्कला जाताना मुलांना नायलॉनचे कपडे घालायचे, म्हणजे ह्या ज्या स्लाइड्स आहेत त्या इझिली करता येतात। आफ्टरनून लंचची मला व्हिडिओ घेता आली नाही कारण मोबाईल माझा लॉकरमध्ये होता, बट इथे फूड देखील व्हेज नॉनव्हेजमध्ये उपलब्ध आहे आणि खूप टेस्टी आणि चांगलं फूड आहे। त्यानंतर हाय टी सुद्धा छान असतो, त्याच्यावर नाश्ता सुद्धा असतो आणि मुलांची फेवरेट टॉय ट्रेन ती तर आहेच। रिसॉर्टचं टाइम आहे 9 ते 5, सो आम्ही 4:30लाच निघालो कारण नंतर मग निघताना खूप गर्दी होऊ शकते म्हणून। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।